चला रेडी रेडी का रोल रोल आले का बोला ना बघा ना फेसबुक कुठे अरे नो आहेत झालंय का रेडी आहे मोबाईल होय होय रेडी रेडी सर आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होती मिळालं अधिवेशन कधीपासून असेल 17 ते 25 या दरम्यान पावसाळी अधिवेशनमध्ये काही सुट्ट्या करून आहे 17 तारखेला हे अधिवेशन सुरू होईल. अधिवेशन अजून थोडं वाढवणं गरजेचं कारण 6 दिवसच एकूण आमची मागणी होती की आता कोरोनाचा काळ संपलेला आहे आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न प्रचंड आहेत. मागच्या 40 दिवसाचे सरकार जागेवर नव्हतं आणि त्याच्या आधी 15-20 दिवस महिनाभर प्रश्न तयार याच लोकांनी केलेले होते. लोकांचे अगणित प्रश्न आहेत ते मांडायला सोडवण्यासाठी सभागृह जास्त काळ चालावं, आणखीन काही दिवस सभागृह वाढवावं ही आमची मागणी होती. पण 25 तारखेला 17 ते 25 याच काळात सरकारने प्रस्तावित केल्याप्रमाणे आता अधिवेशन होणार. सर असं वाटतंय की सातत्याने तुमच्यावर टीका केली जात होती विरोधी पक्षात भाजप विरोधी पक्षात असताना की अधिवेशन खूप कमी दिवसात आता परिस्थिती सुधारत असून देखील अधिवेशन खूप कमी आहे. कोरोनाचा काळ होता त्यावेळी गांभीर्य होतं सगळ्या देशाला माहीत होतं. आता तशी काही परिस्थिती नाही आहे. तरी देखील सरकार जास्त वेळ अधिवेशन घेण्याची टाळाटाळ करते. सर तुम्ही आज अध्यक्षांना भेटलात कारण का शिवसेनेचा एकही प्रतिनिधी जे आहे कामकाज सल्लागार समितीमध्ये नव्हता. नेमकं काय तुम्ही मांडलं आणि त्यांच्याकडून उत्तर काय आलं? आता आधी आम्ही अध्यक्षांना भेटलो. आता सर्व पक्ष अध्यक्षांना भेटायला गेलेले आहेत आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीला कामकाज सल्लागार समितीवर त्यांनी घेतलं पाहिजे. ही भूमिका पुन्हा अध्यक्षांना भेटून मांडायचं काम सगळं चालू आहे. नाना पटोलेंनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जी महाविकास आघाडी होती ती नैसर्गिक नव्हती. आम्ही विपरीत परिस्थितीमध्ये ही आघाडी तयार केली होती असं बोललं जात आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली काय सध्या आहेत का? महाविकास आघाडीच्या वतीनंच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब स्वतः उपस्थित होते आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांनी त्यांची मतं देखील स्पष्टपणानं मांडलेली आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे मित्रपक्ष असतील, कपिल पाटील असतील, शेका पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, हे सर्व या बैठकीला उपस्थित राहिले किंवा राहणार. त्याचबरोबर नाना पटोले यांचं मत वेगळं आणि काँग्रेस पक्षाचं मत वेगळं असं या ठिकाणी पाहायला मिळतं. नाना पटोले काय बोलले हे मला माहीत नाही, मी पाहिलेलं नाही. पण आत्ताच थोड्या वेळाने अशोकराव चव्हाण साहेबही आपल्या समोर येतीलच मला वाटतं. पण सगळेच आम्ही एकत्रित बसून आज विरोधी पक्षाची भूमिका कशी असली पाहिजे याचा विचारविनिमय केला. सर प्रश्न असा आहे की नाना पटोले जर म्हणत असतील की तुम्ही विधान परिषदेचा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता निवडता आम्हाला विश्वासात घेत नाहीत, विचारत नाहीत, वाटतं त्यांचं म्हणणं रास्त आहे, विचारणं घेण्याची आवश्यकता होती. त्या खालोखाल ते म्हणतात की म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये राहावंच असं काय आमच्यावर कंपल्शन नाही. जर तुम्ही विचारत असेल कंपल्शन कोणावरच नाही आहे, पण ती सध्याची गरज आहे म्हणून सगळेच एकत्रित आलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे. आता ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आणि हे जे अवैध सरकार सत्तेवर आलेलं आहे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं, त्याला विरोध करण्यासाठी सगळे म्हणून आज एकत्रित काम करत आहेत. आता पटोले काय म्हटले हे मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर पटोलेंना उत्तर देणं हे मला आवश्यक आहे असं वाटतं. सर एक प्रश्न असा आहे की अंबादास दानवे यांची जी नियुक्ती झाली आहे कॉन्ट्राडिक्टरी चित्र तयार झालं असं वाटत नाही कारण एकीकडे ठाकरेंचं असं आहे की शिवसेना अधिकृत पक्ष आहे, त्या पक्षाचा प्रतिनिधी कामकाज सल्लागार समितीवर असणं स्वाभाविक होतं. का टाळलं हे लक्षात येत नाही. पण आता सर्व विरोधी पक्ष नेत्यांसहित सर्वजण विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे आता गेले. काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची नियुक्तीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही नियुक्ती याबाबत आम्हाला कुठल्या प्रकारच्या सूचना नाही असं बोललं जात आहे. ही गोष्ट खरी आहे का? दुसरं याच प्रश्नामध्ये एक आहे की आत्ताच शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलं आहे की आम्हाला राष्ट्रवादीने विचारलं नाही म्हणून आम्ही त्यांना विचारलं नाही असं बोललं.
प्रश्न असा आहे की शिवसेनेने इतर दोन पक्षांना चर्चा करून जर केलं असतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, पण त्यांनी तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीशी चर्चा बाळासाहेब थोरात यांच्याशी त्याच दिवशी सकाळी पत्र देण्याच्या आधी केलेली होती, पण जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो अशी साधारणपणे पूर्वीपासूनची परंपरा आहे. पण इतरांचा पाठिंबा हा नेहमीच विरोधी पक्षनेता घेण्याचा प्रयत्न करतो. तसं विधानसभेमध्ये तसा पाठिंबा सर्व पक्षांनी त्यानंतरच्या काळातही त्यांना दिला. विधान परिषदेत निवड करत असताना इतर पक्षांना विचारलं गेलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आणखी इतर 3 सदस्यांचा 4 सदस्यांचा पाठिंबा देखील होता. सर, दुसरा प्रश्न असा की आता 17 तारखेपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत असताना विरोधी पक्षाकडे नेमके कोणकोणते आयुध आहेत, ते त्याचबरोबर कोणकोणते मुद्दे आहेत जे तुम्ही मांडणार आहात का? कारण का ते तुम्ही सरकार फार आहेत आणि ते 17 तारखेपासून मांडले जातील. अनेक मुद्दे आहेत आणि या राज्यातल्या पूरग्रस्त जनतेचे अधिक बिकट समस्या आहेत. त्या पूरग्रस्त जनतेच्या मदतीला सरकार अजून गेलेलं नाही. अतिवृष्टीनं बेजार झालेल्या शेतकरी प्रचंड मोठ्या नुकसानीला तोंड देतोय. गोगलगाईचं फार मोठं असं संक्रमण संपूर्ण मराठवाड्यात खास करून वाढलेलं आहे आणि त्याने 5-5, 10-10 एकरचे प्लॉट असेच नुकसानीत यायला लागले आहेत, नष्ट व्हायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे महाराष्ट्राचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचबरोबर महागाई हा सगळ्यात मोठा प्रश्न आता आहे. अनेक प्रश्न आहेत. मी त्या सगळ्याच प्रश्नांची आज माहिती न देता महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्यावेळी आम्ही सगळे प्रश्न मांडले त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले आणि आवश्यक असणारे महत्त्वाचे सर्व प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडू. त्यासाठीच आम्ही हे अधिवेशन लांबवा, अधिक दिवस ठेवा ही मागणी केलेली होती. सर, मेट्रो 6 साठी पक्षनेत्यासोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नेमकं भेटीचं कारण काय होतं? मुख्यमंत्री पदावरून ते उतार झाल्यानंतर त्यांच्याबरोबर कधी संवाद झाला नाही. त्यांचा शिवसेना पक्षांतर्गतले जे प्रश्न होते ते सोडवण्यात त्यांचा बराचसा वेळ आदित्य ठाकरे महाराष्ट्रात दौरा करतात अशी परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही त्यांना वेळ मागितलेली होती की ही सदिच्छा भेट होती, त्यापेक्षा जास्त काही त्याच्यात चर्चा झाली. समन्वयाचा अभाव नेहमीच हा आरोप भाजपने विरोधी पक्षात असताना तुमच्यावर करत राहिला होता. आता तुम्ही विरोधी पक्षात आहात. समन्वय कोऑर्डिनेशन संदर्भात काही बैठक त्या मातोश्रीवर त्या संदर्भात झाली का? आणि ह्या आता साधेपणा दिसेल का? आता मगाशी आमची समन्वय समितीची बैठक आता झाली. मातोश्रीवर जी आम्ही गेलेलो ती सदिच्छा भेट होती. साधेच सर्वच चर्चा झाल्या आणि ती सदिच्छा भेट होती. सर, मेट्रो 6 साठी कांजूर मार्गचा जागा देण्याची मागणी MMRDच्या कडून करण्यात आली आहे. हे जे आधीपासूनच हा विवादाचा विषय होता आणि आता स्वतः फडणवीस यांचं सरकार असल्यामुळे हे आता शक्य दिसतं. यामध्ये आरे कॉलनीमधली मेट्रो 3ची जागा याच्यामध्ये प्रचंड मोठा विवाद निर्माण झाला. आता कांजूरमार्गची मेट्रो 6ची जागा आहे त्याविषयी सरकारचा काय निर्णय अजून समजलेलं नाही मला. सरकारचा निर्णय झाल्यावर त्यावर बोलू. सर, NDRFचे निकष काल सरकारने बदलले अर्थातच वाढीव मदत जी आहे ती देऊ केलेली आहे. 3 हेक्टरपर्यंत त्यांनी मदत देऊ केलेली आहे. काय म्हणाल, दिलासा मिळणार आहे की तुटपुंजी मदत? मागच्या 40 दिवसात विशेषतः मागच्या 15-20 दिवसात तर पूरच आहे आणि 10-12 वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले. त्यांनी खरं म्हणजे ही मदत मागायला पाहिजे होती, पण मदतीचा एक शब्द चकार त्यांनी केला नाही, एक बैठक त्यांनी केली नाही. त्यांना फक्त मंत्रिमंडळ स्थापनेची चिंता होती. मंत्रिमंडळ स्थापनेच्या आधीच यांच्यात एवढे वाद आहेत, ते वाद मिटवण्याची चिंता होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून यांचं सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न चालू होते. आज NDRFची टीम खरं म्हणजे आत्तापर्यंत
गडचिरोली, चंद्रपूर जिथे जिथं मोठं संकट आता उद्भवलं आहे. आता आज कालपासून प्रचंड मोठा असा पाऊस वेगवेगळ्या भागात झालेला आहे. काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आता निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी NDRFच्या टीम कार्यरत ताबडतोब करणं हे आवश्यक आहे. मला वाटतं की सरकार आता या सत्कार आणि या सगळ्या सोहळ्यातून मोकळं होईल आणि महाराष्ट्रातल्या संकटात असणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. सरकारी गटात असलेल्या वादामुळे खातेवाटप अजून रखडलेलं आहे. असंच म्हणायला लागेल, कारण मंत्रिमंडळाची शपथ झाली की रात्री खातेवाटप होतं, पण तसं काय झालेलं नाही. त्यामुळं पहिल्यांदा मंत्री न झालेले यांचा तर त्याग हिंदुत्वासाठी त्यांनी केलेलाच आहे. त्यामुळे जे शिंदे गटातले आहेत ते असं समजतात की आपण आता हिंदुत्वासाठी त्याग केलेला आहे. आता ज्यांना खातं कमी महत्त्वाचं मिळेल तो त्यांचा त्याग हिंदुत्वासाठी असेल.